सगळ्यांनी कम्फर्टेबली छान ताठ बसा. आपण सुरुवात गुरुर् ब्रह्मा प्रार्थनेने करूयात. सद्गुरूंना, सद्गुरू रामदास स्वामींना आणि सगळ्या सद्गुरू तत्वाला नमन करूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेला आत्मा, आत्माराम, या ब्रह्मांडामध्ये असलेलं परब्रह्म तत्व आणि त्याचा वाचक असलेला प्रणव म्हणजे ओंकार, याचं उच्चारण आपण 4 वेळा करूयात. त्यासाठी सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. मी आता आपली उपासना करण्यापूर्वी एक प्रार्थना म्हणते. मी एक एक वाक्य म्हणते, ते तुम्ही तुमच्या ठिकाणी म्हणा. या ब्रह्मांडातील सगळ्या देवदेवता, पंचमहाभूत देवता, अक्षर देवता, मातृदेव, पितृदेव, गुरुदेव, या सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार करून प्रार्थना करते की या क्षणापासून माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या दर्शनाने, संभाषणाने, स्मरणाने किंवा स्पर्शाने सुख, शांती, सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होऊन त्यांच्याकडून सत्कर्म, सत्कार्य घडो. माझ्या कुटुंबियातील सर्व सदस्यांना आणि माझी सतसत विवेकबुद्धी जागृत होऊन सत्कार्य, सत्कर्म घडो. माझ्या कुटुंबियांना आणि मला उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य लाभो. या समाजामध्ये शांती, सुख नांदो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आता आपण पूर्ण 12 अक्षर, जे आपल्या 7 चक्रांचे सगळे पाकळ्यांची अक्षरं आहेत, त्यांचा 11 आवर्तन करणार आहोत. त्याच्यासाठी मी ते अक्षर म्हणताना
त्या त्या शरीराच्या भागाला हात लावत जसं म्हणते तसं माझ्याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता. सुरुवात करूयात. ओ आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. उजवा हात कम खम गम घम ngम. डावा हात चम छम जम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वम शम. संपूर्ण शरीर शम सम हम ळम क्षम न्यम ओ. दुसरं आवर्तन आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. कम खम गम घम गम. चम छम जम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून नाभीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वम शम. संपूर्ण शरीर शम सम हम ळम क्षम न्यम ओ. प्रत्येक अक्षर आपण उच्चार करतो तेव्हा जिभेची कुठे टच होतोय, कशी घर्षण होतंय तोंडामध्ये, टाळूला होतंय, ओठांना होतंय, दाताला होतंय, त्याचं निरीक्षण करा. तिसरं आवर्तन आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. उजवा हात कम खम गम घम गम. डावा हात चम छम जम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वम शम. शम सम हम ळम क्षम न्यम ओ. उच्चार करताना आपल्या तोंडाच्या हालचालीबरोबर व्हायब्रेशनचा, स्पंदनांचा पण अनुभव घेऊयात. आवर्तन चौथं आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम
ॐ औं अं आहा कं खं गं घं घं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं गळ्यापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम पाठीचा कणा यम रम लं वम शम संपूर्ण शरीर शं सं हं ळं क्षं ञं ओम. हे शरीर हे या आत्म्याचं मंदिर आहे, आत्म्याला राहायची जागा आहे. या शरीरापासूनच आपण त्या परमेश्वरापर्यंत, त्या प्रणव ओंकारापर्यंत पोचतो. म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी 5वं आवर्तन आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम आहा. उजवा हात कम खम गम घम गम. डावा हात चम छम जम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून बेंबीपर्यंत पम फम पम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वम शम. संपूर्ण शरीर शं सं हं ळं क्षं ञं ओम. आता मी या आवर्तनात 6व्या आवर्तनात कुठल्या कुठल्या तत्वाची अक्षर आहेत ते सांगते. पहिली अक्षर रू पर्यंत ही आकाश तत्वाची आहेत. आकाश तत्वाची अक्षर आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम आहा. आता वायू तत्वाची अक्षर उजवा हात कम खम गम घम घम. चम छम जम झम यम. आणि उजवा पाय टम ठम. आता पुढे मणिपूर चक्राची टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून ते बेंबीपर्यंत पम फम. आता जलतत्व बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं. आणि पृथ्वी तत्व यम रम लं वम शम सम. आणि पूर्ण शरीर शं सं हं ळं क्षं ञं ओम. 7वं आवर्तन डोक्यावर केस आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम आहा. उजवा हात कम खम गम घम घम. डावा हात चम छम जम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून पम फम बम भम मम. पाठीचा कणा
यम रम लं वं शं संपूर्ण शरीर शं सं हं ळं शं न्यं ओम. आठवं आवर्तन आम ईम ईम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. उजवा हात कम खम गम घम गम. डावा हात चम छम झम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वं शं संपूर्ण शरीर शं सं हं ळं शं न्यं ओम. होणारी स्पंदन जनरेट होणारी एनर्जी शक्ती याचा अनुभव घेत 9वं आवर्तन करूयात. आम ईम ईम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. उजवा हात कम खम गम घम गम. डावा हात चम छम झम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. घशापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वं शं संपूर्ण शरीर शं सं हं ळं शं न्यं ओम. 10वं आवर्तन आम ईम ईम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. कम खम गम घम ngम. चम छम झम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. पम फम बम भम मम. यम रम लं वं शं शं सं हं ळं शं न्यं ओम. शेवटचं आवर्तन हा प्रत्येक बीजाक्षर म्हणताना आपण त्या अवयवाला आणि त्या अवयवाशी संबंधित असलेल्या देवतेला अभिवादन करत आहोत आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत. अशा इंटेन्शनसह शेवटचं आवर्तन करूयात. आम ईम ईम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा. उजवा हात कम खम गम घम गम. डावा हात चम छम झम झम यम. उजवा पाय टम ठम डम ढम णम. डावा पाय तम थम दम धम नम. गळ्यापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा यम रम लं वं शं संपूर्ण शरीर शं सं हं ळं शं न्यं ओम.
सगळ्यांनी नमस्कार मुद्रा धारण करा. आपण शेवटचा श्लोक म्हणूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सावकाश डोळे उघडा.